Hello students, we are learning about our science chapter skeletal system and skin. आपल्या विज्ञानातील अस्थिसंस्था आणि त्वचा या पाठाची माहिती आपण घेत आहोत. दोन याचे भाग झालेले आहेत. त्यामध्ये आपण हाडाचा सांगाडा म्हणजे हाडे bones, what is the use of bones in our body, and then त्यानंतर आपण सांगाडा दोन प्रकारचा असतो, एक अक्षीय सांगाडा आणि एक उपांग सांगाडा. There are two types of the skeletal. One is axial skeleton and appendicular skeleton. अक्षीय सांगाड्यामध्ये कवटी, छातीचा पिंजरा, पाठीचा कणा हे भाग येतात. हे आपण बघितलं. तिथे एकूण किती हाडं असतात प्रत्येकामध्ये याची पण माहिती घेतली. द ॲक्सियल स्केलेटन इज स्कल, रिब केज म्हणजे स्कल म्हणजे कवटी, त्यात 22 हाडे असतात. रिब केज म्हणजे छातीचा पिंजरा, यात 25 हाडे असतात. 25 हाडांचा मिळून तो पिंजरा तयार होतो. देन द स्पाइन किंवा वर्टेब्रल कॉलम, बॅकबोन म्हणजेच पाठीचा कणा, 33 मणके असतात. हे सगळे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर अपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजे आपले हात आणि पाय, ही लांब जी आहेत हाडे ती त्यामध्ये येतात. अपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजे उपांग सांगाडा, 2 हात 2 पाय. सर्वात लांब जे हाड असतं ते मांडीचं हाड असतं. त्याला आपण मजबूत आणि लांब असतं, त्याला उर्विका म्हणतो आपण. In the human body, the longest and strongest bone is femur, and the smallest bone in our body is stirrup. म्हणजे कानातील जे छोटंसं हाड असतं त्याला आपण कडी म्हणतो, ते सर्वात लहान शरीरातील हाड आहे आपल्या. इथंपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आज आपण पुढचा भाग पाहू. When we observe our in laboratory human skeleton, and here is given the picture of the skeletal human skeleton. This is the picture, and observe this picture. We classify the bones in our body into 4 types. These and these. Now we see about their function. आपण मानवी हाडाचा जो सांगाडा आहे याचं निरीक्षण केलं तर त्या शरीरातील हाडांची 4 प्रकारात आपण विभागणी केलेली आहे. त्यांच्या जे काही हाडं आहेत त्या हाडांचे उपयोग काय काय आहेत हे पण आपण थोड्या प्रमाणात पाहिलेलं आहे. Move the different part of your body from the head to the toes and observe the different places at which they can bend and turn. डोक्यापासून ते पायापर्यंतचा आपण विचार केला आणि शरीराची वेगवेगळ्या ठिकाणी हालचाल करून बघितली तर आपणाला लक्षात येतं की कोणकोणत्या ठिकाणी आपण वाकू शकतो किंवा फिरू शकतो हे आपण आपल्या लक्षात येतं. तर ज्या ठिकाणी जॉईंट्स म्हणजे सांधा, जिथं जिथं आपण वाकतो किंवा वळतो, बेंड होतो किंवा टर्न होतो, त्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा हाडे एकत्र जोडलेले असतात. त्याला आपण त्या जोडणीला सांधा म्हणतो. काय म्हणतो? सांधा. आणि त्या सांध्यामुळेच आपण हालचाल करू शकतो, वाकू शकतो, त्यानंतर फिरू शकतो. आपली मान अशी वळवतो बघा आपण इकडं तिकडं, ती मान वळवू शकतो ते सांध्यामुळं. दिस इज बिकॉज ऑफ जॉईंट्स. Joints are the places where 2 or more than 2 bones are connected to each other. Joints are of 2 types. There are 2 types: movable joints and immovable joints. बघा, सांध्याचे 2 प्रकार आहेत, एक चल सांधा आणि दुसरा अचल सांधा. आता चल सांधा काय होतो? Movable joints, bones can move. बघा, इथं हाडांची हालचाल होते. And immovable joints, bones cannot move. हाडांची हालचाल होत नाही.
आता इथं बघा हातापायांची हाडं हालचाल होते ना बघा, इकडं तिकडं अशी. आता डोक्याच्या कवटीमध्ये सुद्धा या ठिकाणी हाडं सांध्यानं जोडलेली असतात अशी. तिथं जो डोक्याच्या कवटीची जी असतो तो खालचा जबडा सोडून जर बघितला तर वरची सगळी हाडं एकमेकाला अशी जोडलेली आहेत सांध्यामध्ये. तर तिथं जो सांधा आहे तो अचल सांधा आहे, तिथली हाडं हलत नाहीत पण ती जोडलेली आहेत तिथं हाडे. डोक्याची कवटी जर आपण नीट पाहिली तर त्या ठिकाणी बघा अशी जोडलेली असतात अशी चपटी हाडं. तर तिथं ती जोडलेली असल्यामुळं परंतु ती हलत नसल्यामुळं त्यांना इममुव्हेबल जॉईंट म्हणजे अचल सांधा म्हणतो. आता सांध्याचे प्रकार कोणते आहेत बघा. चल सांधे हे सगळे चल सांध्याचे प्रकार आहेत. द टाइप्स ऑफ द जॉईंट्स ऑफ मुव्हेबल जॉईंट. फर्स्ट इज हिंज जॉईंट म्हणजे बिजागरीचा सांधा. दिस टाईप ऑफ जॉईंट अलाउज द मूवमेंट ऑफ बोन्स ओनली इन वन डायरेक्शन. इट मूव्स इन अ 180 डिग्री अँगल. बघा या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडांची हालचाल एका दिशेने होते आणि या सांध्याची हालचाल 180 अंश कोनात होते. उदाहरणार्थ हा कोपरा बघा आपला, इथं पूर्ण 180 अंशामध्ये इथं आपण हालचाल करू शकतो अशी, बरोबर आहे का. किंवा इथं मांडीजवळच गुडघ्यातला सांधा हा जो आहे तो सुद्धा आपण 180 डिग्रीमध्ये डायरेक्ट एकाच दिशेनं उलटा आपण असं मोडू असं वाकवू शकतो का बघा, नाही, इकडंच फक्त होते. हात पाठीमागे जात नाही असा, तिथं फक्त असाच होतो. उदाहरणार्थ त्याला आपण दरवाजाला बसवलेली बिजागरी माहिती आहे ना, दरवाजा अशी बसवली जाते, तर दरवाजाला असते तिथं उंबऱ्याला आपण ती बिजागरी लावतो आणि ती बिजागरी अशी एकाच दिशेनं उघडझाप होते. तसं ह्या हाडांची हालचाल होते इथं बघा, आहे का इथं. याला म्हणतात बिजागरीचा सांधा, हिंज जॉईंट. दिस टाईप ऑफ जॉईंट अलाउ द मुवमेंट्स ऑफ बोन्स इन ओनली वन डायरेक्शन इन 180 अँगल म्हणजे कोपर आणि गुडघा. त्यानंतर प्रकार आहे उखळीचा सांधा, बॉल अँड सॉकेट जॉईंट. या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडांची हालचाल 2 किंवा अधिक दिशांनी होते. या सांध्याची हालचाल 360 अंश कोनात होते. उदाहरणार्थ खांदा बघा आपण असा फिरवतो, खांद्यात असा जो असतो तो एक असं उकळासारखं असतं आणि त्यामध्ये त्या हाडाचा असा गोल असतो, त्यात आत बसलेला असतो असं, त्याला आपण उखळीचा सांधा म्हणतो. बघा इथं आहे, इथं दाखवलेला आहे. असा हाड बसलेलं असतं आणि यातून ते हालचाल करत असतं असं उकळीत कसं बसतं तसं. बॉल अँड सॉकेट जॉईंट. इन दिस टाईप ऑफ जॉईंट द बोन्स कॅन मूव्ह इन 2 or more डायरेक्शन इन अ 360 डिग्री अँगल. फॉर एक्झाम्पल शोल्डर अँड हिप जॉईंट. खुबा म्हणजे मांडी जिथं कमरेला जोडलेली असते, इथं आहे बघा खुबा, त्यात हाड असतं खुब्यासारखं, त्यात असं मांडीचं हाड बसलेलं असतं आणि ते यात हलतं. मांडी आपण अशी 360 डिग्रीला फिरवू शकतो, हात फिरवू शकतो. अँड थर्ड पार्ट टाईप्स ऑफ द जॉईंट्स इज ग्लिडिंग जॉईंट, सरकता सांधा. इन दिस टाईप ऑफ जॉईंट द बोन्स कॅन ओनली स्लाइड ओव्हर इच अदर. बघा यामध्ये हाडे फक्त एकमेकावर सरकू शकतात अशी. इथं बघा हाड इथं असते ती ह्याच्यावर येते मनगटाचं, हे बघा, किंवा बोटांचं किंवा पायाचा घोटा आहे की नाही. ह्याच्यामध्ये मनगट पायाचा गोटा या ठिकाणी ग्लिडिंग जॉईंट्स असतो. यामध्ये हाडे फक्त सांध्यामध्ये एकमेकावर सरकू शकतात. असे हे काय आहेत सांध्याचे प्रकार आहेत. दिस टाईप्स ऑफ द जॉईंट्स. नाऊ वी सी अबाउट आवर स्किन. आपण आपल्या त्वचेची जरा माहिती घेऊ आपण. बघा आपल्याला शरीराला ज्ञान मिळवण्यासाठी 5 ज्ञानेंद्रिये दिलेली आहेत. द इम्पॉर्टंट सेन्सनरी ऑर्गन, 5 सेन्सनरी ऑर्गन, त्या 5 ज्ञानेंद्रिया पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा, बरोबर. यापैकी द स्किन इज ॲन इम्पॉर्टंट सेन्सनरी ऑर्गन ऑफ द बॉडी. त्यापैकी त्वचा ही एक आपल्या शरीरातील महत्त्वाची ज्ञानेंद्रिय आहे. आपल्याला त्या त्वचेमुळं स्पर्श ज्ञान, टच,
नॉलेज आर गिवन बाय दी स्किन. आपल्याला स्पर्शाचं ज्ञान यामुळं होतं. द स्किन इज ॲन इम्पॉर्टंट अँड लार्ज ऑर्गन ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. कोणत्याही सजीवामध्ये त्वचा ही सगळ्यात मोठे ज्ञानेंद्रिय सजीवाचं आहे. त्वचेवर इन द स्किन हॅज हेअर, देअर आर नेल्स ऑन द स्किन ॲट द टिप्स ऑफ द फिंगर्स अँड टोज. त्वचेच्या हातापायांच्या बोटांच्या टोकावर नखे असतात, त्वचेवर केस असतात. आणि द स्किन गिव्स अस द सेन्स ऑफ टच. त्वचा आपल्याला स्पर्श ज्ञानाची माहिती देते. आता तसं बघायला तर या त्वचेची मोठी कामं आहेत. फंक्शन्स ऑफ द स्किन: प्रोटेक्टिंग द इंटरनल पार्ट ऑफ द बॉडी लाईक मसल्स, बोन्स, ऑर्गन सिस्टम्स एटसेट्रा. आपल्या शरीराच्या आतल्या सगळ्या भागाचं रक्षण ही आपली त्वचा करते. लक्षात आलं का? भाजल्यानंतर जर त्वचा निघून गेली तर आत इन्फेक्शन होतं बघा. म्हणजे किती या त्वचेचं महत्त्व आहे. काय करते? स्नायू, हाडं, आतील इंद्रिय संस्था यांचं रक्षण करायचं काम ही त्वचा करते. हेल्प्स प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करते. म्हणजे शरीराचं जे योग्य तापमान आहे ते तापमान व्यवस्थित राखून ठेवण्याचं काम या त्वचेमुळे होतं. सिंथेसायझिंग व्हिटॅमिन डी. ड जीवनसत्वाची निर्मिती करते. ड जीवनसत्व कशापासून मिळतं आपल्याला? सूर्यापासून. खास करून कोवळं ऊन आपण जर खाल्लं तर या त्वचेतील जे रंध्र आहेत ते सूर्यप्रकाश शोषून घेऊन आपल्या शरीराला आवश्यक असणारं ड जीवनसत्व तयार करतात. रिलीजिंग स्वीट अँड टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. शरीरातील घाम बाहेर टाकून म्हणजे नको असलेले जे उत्सर्जित करण्याचे पदार्थ आहेत ते बाहेर टाकण्याचं कामसुद्धा त्वचा करत असते आणि शरीराचं टेम्परेचर, तापमान नियंत्रित ठेवते. उष्णता, थंडी, वारा, ऊन याच्यापासून रक्षण करायचं काम ही त्वचा करते. गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम द हीट अँड कोल्ड. द स्किन फंक्शन्स ॲज अ सेन्सनरी ऑर्गन ऑफ टच. त्वचा स्पर्शेंद्रिय म्हणून कार्य करते. बऱ्याच गोष्टी आपल्याला स्पर्श झाल्याशिवाय लक्षात येत नाहीत. बघा, एखादी वस्तू बाबा ही गरम आहे हे आपल्याला सांगून समजते का? बघा, हात लावल्यानंतर कळते. आपला हात लावल्यावर चटका बसला, गरम आहे, गरम आहे, गरम. किंवा गार आहे म्हटलं, गार आहे बाबा. गार आहे म्हणजे काय? त्याला हात लावल्यानंतर आपल्याला गार वाटतं, घट्ट एकदम तो गोठल्यासारखं होतं, मग आपण गार आहे म्हणतो. बरोबर आहे का? तोंडातसुद्धा आपण बऱ्याच वस्तू, चहा एकदम गरम गरम प्याला तर कसं होतं, भासतंय तोंडामध्ये, आपण लगेच करतो आणि थांबतो, मग फुकून फुकून चहा पितो. हे सगळं ज्ञान आपल्याला त्वचेमुळं आपल्या शरीराला मिळतं. शरीराच्या जे बाह्य आवरण आहेत त्याला आपण त्वचा म्हणतो. द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन. आता त्वचेची रचना या ठिकाणी दिलेली आहे बघा. कशी आहे त्वचेची रचना? द स्ट्रक्चर ऑफ द स्किन. ह्युमन स्किन इज मेड अप ऑफ 2 मेन लेअर. 2 थराची बनलेली आहे त्वचा. द आउटर मोस्ट लेअर इज कॉल्ड इपिडर्मिस. म्हणजे बाहेरचं जे आहे त्याला इपिडर्मिस म्हणजे बाह्य त्वचा म्हणतात. आणि आतला थर जो आहे त्याला अंतस्त्वचा म्हणतात. त्याला डर्मिस असं म्हणतात. द लेअर बिलो इट इज कॉल्ड डर्मिस. बिलो द डर्मिस देअर इज अ नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स अँड नर्व फायबर्स. याच्या खाली आपल्याला मग रक्तवाहिन्या, मज्जातंतूचं जाळं, वेगवेगळ्या पेशींचं जाळं त्या ठिकाणी असतं. त्याच्या खाली मग उपत्वचीय थर असतो. इन द बिलो देअर द सबकंटिन्युअस लेअर अंडर दिस नेटवर्क मेंटेन्स नॉर्मल बॉडी टेम्परेचर. जे आपलं शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचं काम करत असतो. द एपिडर्मिस हॅज व्हेरियस लेयर्स. बाह्य त्वचेचे वेगवेगळे थर असतात. बघा इथे दाखवलेला आहे. हा बाह्य त्वचेचे थर आहेत. आणि त्याच्या खाली मग अंतस्त्वचा. आपल्याला एखादी जखम झाली, काय झाली तर बाह्य त्वचा त्या ठिकाणी काय करते, पुन्हा भरून येते आणि जखम भरून झाली की त्वचा परत येते त्या ठिकाणी. पण ती जखम जर अंतस्त्वचेपर्यंत गेली तर आपल्याला जखम भरून येण्यास फार दिवस लागतात. उन्हात चालल्यामुळं किंवा उन्हात खेळल्यामुळं आपल्याला थकवा येतो. याचं कारण काय आहे? व्हेन वी वॉक ऑर प्ले इन द सन वी गेट टायर्ड बट ॲट द सेम टाईम आवर स्किन बिकम्स वेट. त्याचवेळी आपली त्वचासुद्धा ओलसर होते. यालाच आपण स्वीट म्हणतो, म्हणजे घाम म्हणतो. दिस इज बिकॉज ऑफ स्वीट. इन द स्किन देअर आर ग्लँड्स
विच सिक्रेट स्वीट दे आर कॉल्ड स्वीट ग्लँड्स. आपल्या त्वचेमध्ये घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात, त्यांना घर्मग्रंथी असे म्हणतात. त्या ग्रंथी काय करतात, आपल्याला जो घाम येतो तो त्या ग्रंथींच्यामुळे येतो. आफ्टर प्लेइंग इन द हॉट सन ऑर आफ्टर हार्ड फिजिकल लेबर द टेम्परेचर ऑफ द बॉडी रायझेस. उन्हात खेळलो किंवा जास्त काम केलं, श्रम केलं तर शरीराचं तापमान वाढतं, तेव्हा घामाची निर्मिती होते व आपल्या शरीराचं तापमान कमी होण्यास मदत होते. पाणी बघा, तापलेलं त्यावर आपण पाणी टाकलो की पाणी गार होतं ना, तसं ते काम करतात घामाच्या ग्रंथी. तापमान तापलं आपलं शरीर की ते त्यातनं पाणी बाहेर येतं आणि ते आपली त्वचा आपलं तापमान व्यवस्थित ठेवते. आपल्या शरीराचं तापमान हे 37 डिग्री सेल्सिअस. आवर बॉडी टेम्परेचर युजली रिमेन्स कॉन्स्टंट ॲट अप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस. आपल्या शरीराचं तापमान हे 37 अंश डिग्री सेल्सिअस इतकं असतं. आता त्वचेमध्ये एक मेलॅनिन नावाचा पेशीमध्ये रंगद्रव असतो, त्याच्यामुळे आपल्या त्वचेला रंग येतो. अ पिगमेंट कॉल्ड मेलॅनिन इज प्रेझेंट इन द सेल्स ऑफ द एपिडर्मिस. द मेलॅनिन इज सिंथेसाइज्ड इन सर्टन ग्लँड्स इन द स्किन. मेलॅनिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथीत तयार होतो आणि त्यामुळं आपली त्वचा गोरी, काळी, सावळी आपण म्हणतो तसं या पद्धतीनं. हे सगळं रंग त्वचेचा आपल्या मेलॅनिनच्या प्रमाणावर अवलंबून असतो. दिस इज द पर्सेंटेज ऑफ मेलॅनिन डिसाइडेड टू फेअरनेस ऑर डार्कनेस ऑफ द स्किन. गोरापणा, काळापणा हा त्या प्रमाणावर, मेलॅनिनच्या प्रमाणावर असतो. द कलर ऑफ द स्किन ऑल्सो डिपेंड्स ऑन द क्लायमेट. मेलॅनिन प्रोटेक्ट्स आवर स्किन अँड द इनर पार्ट्स फ्रॉम अल्ट्राव्हायलेट सनरेज. हा मेलॅनिन आपल्या त्वचेला रंग देण्याचं काम जसं करतो, वातावरणाचा परिणामसुद्धा त्या मेलॅनिनवर त्वचेवर होत असतो. बघा, विषुववृत्तावर अतिशय उष्णतेत काम करणारी माणसं किती काळी काळी आहेत बघा. तेच जिथं अतिशय हवामान थंड आहे त्या ठिकाणची लोक पांढरी पांढरी गोरी गोरी आहेत. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स तिकडची. तर तिथल्या वातावरणामुळं त्या त्वचेचा काय होतो, परिणाम होत असतो. आणि मेलॅनिन त्वचेचे व आतील भागाचे जे काही सूर्याचे अल्ट्राव्हायलेट अतिशय तीव्र अशी किरणं आहेत त्यापासून रक्षण करायचं काम करतं. लक्षात. व्हेन वी ग्रोज older the proportion of fat beneath the skin reduces. However, the previously taut skin does not shrink. This causes wrinkles on the skin of older people. जसं आपल्या घरात बघा आजी आजोबा असतील तर आपण बघतो, जसं त्यांचं वय वाढेल तसं तसं त्वचेखाली असणाऱ्या चरबीचं प्रमाण कमी होतं आणि पूर्वी ताणलेली चरबी काय होते, मूळ स्थितीत येत नाही. म्हणून वयस्क लोकांच्या व्यक्तीची त्वचा अशी सुरकतल्यासारखी दिसते, अशी होय की नाही. ती सुरकुत्या पडल्यासारखी दिसू लागते. त्याचं कारण वय वाढेल तसं चरबीचं प्रमाण कमी झाल्यामुळं तो फरक जाणवतो. जाड माणसाच्या, वयस्कर जी जाड माणसं आहेत त्यांची त्वचा लवकर सुरकतलेली दिसत नाही, पण जे बारीक लोक आहेत मुळात त्यांची त्वचा म्हाताऱ्यानंतर लवकर सुरकुत्या पडते त्यांना. त्याचं कारण काय आहे, चरबी नसते. लक्षात. आपल्या केसाचा रंगसुद्धा मेलॅनिनमुळेच येतो. इट इज मेलॅनिन दॅट डिटरमाइन्स द कलर ऑफ आवर हेअर टू. जेट ब्लॅक हेअर इज ड्यू टू प्युअर मेलॅनिन. बघा, काळे गडद केस हे सुद्धा मेलॅनिनमुळे येतात. तर व्हाईट ब्राऊन लायटर हेअर इज ड्यू टू सल्फर इन द मेलॅनिन अँड रॅडिश हेअर ड्यू टू आयर्न इन द मेलॅनिन. बघा, आपल्या केसातील केसाचा रंग पांढरट केस हे मेलॅनिनमधील गंधक ज्यावेळी वाढतं त्यावेळी भुरे किंवा पांढरट केस तयार होतात. आणि मेलॅनिनमध्ये लोह ज्यावेळी जास्त असतं त्यावेळी ते तांबूस केस आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आपण आपल्या ह्या त्वचेची आरोग्यासाठी व्यवस्थित त्वचा वेळच्या वेळी स्वच्छ केली पाहिजेत. घाम आल्यानंतर ज्यावेळी तो घाम वाळतो मग आपली शरीरावर धूळ वगैरे बसते त्यावेळी जी रंध्रं आहेत छोटी छोटी ती बंद होतात. ती बंद झाली तर काय होतं, मग त्यांचं काम होणार नाही. म्हणून आपण ती वेळच्या वेळी स्वच्छ, अगदी इथं खुबा म्हणजे आपल्या ह्याच्या मांडीच्या भागामध्ये, दंडाच्या इथं, काखेमध्ये,
या ठिकाणी वारंवार घाम येत असतो, त्यामुळे तिथली त्वचा अंघोळ करताना व्यवस्थित स्वच्छ केली पाहिजे आणि त्याची आपण निगा ठेवली पाहिजे. त्वचेच्या रंगावरून भेदभाव करणे हे चुकीचं आहे. डिस्क्रिमिनेटिंग बिटवीन पीपल बेस्ड ऑन देअर स्किन कलर, इट इज रॉंग. सो वी आर प्राऊड ऑफ आवर स्किन अँड टू बी अ केअर ऑफ आवर स्किन अँड बोन्स. आपल्या शरीराचं आपण रक्षण स्वतःच केलं पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे.